अलिबाग म्हटलं ना की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतं ते म्हणजे सी फूड. पण 2-3 दिवस सतत सी फूड खाल्ल्यानंतर काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली तर मग एक नाव हमखास समोर येतं ते म्हणजे द फेमस मयूर बेकरी. अलिबाग मधीलच नाही तर भारतातील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध बेकरीज पैकी एक अशी ही बेकरी आहे. अलिबागमध्ये आल्यावर सगळ्यांनाच आठवतं सी फूड, फिश हे सगळं. पण अलिबागमध्ये अजूनही एक गोष्ट खूप जुनी आणि खूप प्रसिद्ध आहे, ती म्हणजे मयूर बेकरी. तर चला बघूयात काय फूड आयटम्स अवेलेबल आहेत मयूर बेकरीमध्ये. बेकरीमध्ये पाऊल टाकताच आमचं लक्ष सर्वात आधी गेलं ते त्यांच्या भिंतींकडे. खरं सांगायचं तर ऑर्डर द्यायच्या आधी आम्ही त्या भिंतीच बघत उभे राहिलो होतो. एका संपूर्ण भिंतीवर मयूर बेकरीचा इतिहास जिवंत केल्यासारखा वाटत होता. 1977 साली एस्टॅब्लिश झालेली ही बेकरी, तेव्हापासूनचा त्यांचा प्रवास इथे फोटोंच्या माध्यमातून मांडलेला दिसतो. सर्वात आधी दिसतो तो आजच्या मालकांचा हसतमुख फोटो. त्यांच्या शेजारी संपूर्ण टीम आणि फॅमिलीचे फोटो लावलेले आहेत. पुढे गेल्यावर दिसतो 1977 मध्ये बेकरी सुरू झाली तेव्हाचा पहिला सेटअप. त्याचबरोबर त्या काळचा बेकरी काउंटर आणि त्यावेळच्या मालकांचा फोटोही पाहायला मिळाला. हा फोटो बघा, मयूर बेकरीचे पहिले बेकर मिस्टर MKH हाजी मोहम्मद यांचा फोटो देखील यांनी जपून ठेवलाय. ह्या बेकरीला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून गौरव चिन्ह सुद्धा मिळालेलं आहे. अनेक वर्षांची गुणवत्ता आणि लोकांचा विश्वास हीच तर खरी पावती आहे. ह्या भिंतीवर FDA लायसन्स सुद्धा लावलेलं आहे. आणि हा फोटो बघा, हा खूप खास आहे. 1989 मध्ये बसवलेला त्यांचा पहिला डिझेल फायर्ड ओव्हन. पुढच्या काही फोटोंमध्ये बेकिंग एरियामध्ये काम करणारे बेकर सुद्धा दिसत आहेत. हे सगळं पाहताना बेकरीच्या पडद्यामागची मेहनत दिसते. इतकी वर्ष टिकून राहिलेल्या या बेकरी मागे फक्त व्यवसाय नाही तर एक कुटुंब आणि त्यांची मेहनत आहे हे सुद्धा कळतं. खरं सांगायचं तर आम्ही पण काही वेळ या सगळ्या इतिहासात रमून गेलो होतो. एक फोटो बघायचा, मग दुसरा, आणि बघता बघता बराच वेळ निघून गेला. बेकरीच्या इतर भिंतींवर आणि काउंटर्सच्या वरती मेनू बोर्ड्स लावलेले आहेत. सगळं काही जुन्या आणि ट्रॅडिशनल थीम मध्ये मेंटेन केलंय. त्यामुळे बेकरीला एक वेगळीच वाईब येते. इथे सेलिब्रेशनसाठी केकचा एक डेडिकेटेड काउंटर सुद्धा आहे. तसंच बरेच प्रोडक्ट्स पॅकेटमध्ये पॅक करून रॅक्समध्ये अगदी मस्त सजवून ठेवलेत. हे सगळे ओव्हर द काउंटर्स आयटम्स आहेत जे तुम्ही घरी नेण्यासाठी नक्की घ्यायला पाहिजेत. आम्ही सुद्धा असे बरेच आयटम्स खरेदी केले आणि ट्रस्ट मी, हे सगळे आयटम्स एकदम फ्रेश होते आणि एकदम ऑसम होते. म्हणून जर कधी अलिबागला आलात, मयूर बेकरीला व्हिजिट केली तर हे आयटम्स नक्की विकत घ्या. फक्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, संडेला ही बेकरी बंद असते, त्यांचा वीकली ऑफ असतो. आम्हाला जोरदार भूक लागली होती आणि या प्रसिद्ध बेकरीमधले भन्नाट पदार्थ खायची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मग काय, आम्ही सरळ लाईनमध्ये जाऊन उभे राहिलो आणि आमची ऑर्डर देण्यासाठी सज्ज झालो. ही गर्दी बघूनच कळतं की मयूर बेकरी अलिबागच्या लोकल लोकांमध्येच नाही तर सगळ्या टुरिस्टमध्ये सुद्धा किती फेमस आहे. कशी ना आम्ही आमची ऑर्डर मिळवली आणि काही वेळातच सगळे आयटम्स आमच्या टेबलवर आले. मयूर बेकरीमध्ये येण्यापूर्वी ना आम्ही काही लोकल पब्लिक कडून इथल्या फूड आयटम्स बद्दल रिकमेंडेशन्स घेतल्या होत्या. त्यांनी सुचवलेले काही आयटम्स तर आम्ही ऑर्डर केले होते, पण त्याचबरोबर काही आयटम्स आमच्या नेहमीच्या फेवरेट लिस्ट मधले होते. पण त्यांच्यात असं नेमकं काय स्पेशल आहे हे जाणून घ्यायची घाई आम्हाला झाली होती. चला तर मग आता एक एक आयटम आपण ट्राय करून बघूया. आम्ही रिकमेंडेशन नुसार काही ऑर्डर केल्यात. चॉकलेट क्रोसॉ, काही पेस्ट्री आणि व्हेज पॅटीस. माझा सर्वात आवडीचा आयटम व्हेज पॅटीस. तर चला बघूया आता काय ह्यांची टेस्ट होते. मयूर बेकरी का फेमस आहे ना, एकदम क्रिस्पी पॅटीस, आतमध्ये छान स्टफ केलेली भाजी, खूपच छान. मी पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी खारी पॅटीस खाल्लेले आहेत, पण ही एकदम वेगळी टेस्ट आहे. मला खूप आवडलेली आहे. खूप भारी आहे, अप्रतिम. आता आपण हे केकचे प्रकार ट्राय करणार आहोत. हा चॉकलेट आहे, हा पायनॅपल आणि हा चॉकलेट ट्रफल आहे. तर हा जो केक आहे आपण हा ट्राय करूया. हे दिसतं खूप स्पॉन्जी आहे. इट्स इझी टू मेल्ट आणि खूप असा स्पॉन्जी आहे. आणि ही क्रीम पण एक नंबर लागते. मला पॅटीस इतकं भयानक आवडलंय ना, हे माझं चौथं पॅटीस आहे. आत्ताच्या आत्ता मी चौथं पॅटीस खातोय. आता आपण आहे ना चॉकलेट क्रोसॉ ट्राय करू. मेल्ट होते, मेल्ट आणि एकदम चॉकलेटी आणि एकदम अशी मस्त टेस्ट आणि सॉफ्ट आहे एकदम.
खूप क्रीमी आहे, चॉकलेटी टेस्ट आहे आणि मधून असा व्हॅनिलाचा फ्लेवर आहे. खूप मस्त. मयूर बेकरीला आपण व्हिजिट दिली आणि खूप सारे आयटम्स ट्राय केले. सगळेच आयटम ऑसम होते. अलिबागला जर व्हिजिट करणार असाल तर मयूर बेकरीला व्हिजिट करायला अजिबात विसरू नका.